होईल का नाही चिंता, लग्न झालं मुलगा होईल का नाही चिंता, मुलगा झाला शिकल का नाही चिंता, नाही शिकल्यावर काय करता महाराज. एक पोरगा असं शाळेच्या आवरणामध्ये पटांगणामध्ये झोपलेलं होतं. तिकडून मास्तर आले म्हणे, अय पोरा इथं काय झोपला, वर्गात जाय म्हणे. वर्गात गेल्यानं काय कळलं, झोपलेला होता तो, झोपलेला होता ग्राउंडवर. म्हणे वर्गात गेल्यानंतर काय होईल म्हणे, वर्गात गेल्यानंतर तुला चालू असलेला विषय कळला म्हणे विषय. मग अरे तुला विषय कळल्यानंतर तुला पेपर सोपे जातील, गेले म्हणे पेपर सोपे. मग अरे पेपर सोपे गेल्यानंतर तुला चांगले मार्क पडले म्हणे चांगले मार्क. मग अरे तुला चांगले मार्क पडल्यानंतर तुला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं म्हणे, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन. मग अरे तुला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळाल्यानंतर तुला चांगली डिग्री मिळाली म्हणे डिग्री. मग अरे डिग्री मिळाल्यानंतर तुला चांगली नोकरी मिळाली म्हणे नोकरी. मग अरे नोकरी मिळाल्यानंतर तुला सगळं घर पैसा वगैरे झाल्यानंतर तुला झोपायचंच काम आहे. तो म्हणे आता काय करतो, एवढं करून जर झोपायचं असेल तर झोपू द्या ना म्हणे मुलगा. महाराज म्हणले भाग्य याच्यात नाहीये. भाग्य कशात आहे, भाग्य तरी नोहे. शब्दाकडे लक्ष द्या ना. भाग्य तरी नोहे धन पुत्र तारा, तारा म्हणजे बायको. भाग्य याच्यात नाही. मग भाग्य कशात आहे, निकट वासवरा संता पायी, संताच्या सहवासात राहायला मिळणं, संत सेवेमध्ये आपलं जीवन व्यतीत होणं, भाग्याचा उदय हे जोडी संत पाय. अजून भाग्य कशाला म्हणायचं. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया. भाग्य याला म्हणावं देवानं जवळ घेणं, साधू संतांना जवळ करणं, साधू संतांचं दर्शन होणं भाग्य याला म्हणावं. सोपं करून सांगू, देवानं जवळ घेणं भाग्य. बरं लोकांना जवळ करणं भाग्य नाही. लोक आज जवळ करतात उद्या सोडूनही देतात. लोकांचं कंडिशन आपली जेव्हा चालती असते ना तेव्हा मालक आपलं थोडीशी काहीतरी वाईट वेळ आली, विचित्र परिस्थिती आहे. लोक सांगू तुम्हाला, लोक कंडिशन नुसार बदलतात. कंडिशन नुसार म्हणजे सांगतो, बोलत चला. पहिलं मंडळ, चहात जर माशी पडली तर चहा काय करता, मी तिथं येऊ का. चहात माशी पडली तर चहा काय करता, फेकून देतात. तुपात जर माशी पडली तर तूप फेकता का, माशी फेकता का नाही, ती चोखता मग फेकता, त्याला मक्कीची. असे कंडिशन नुसार बदलतात. अजून सांगू, गावातल्या एखाद्या सरपंच संघ जर ओळख करून घ्यायची असते ना, लोक म्हणतात काय महाराज आमचे सरपंच आमचं गाव आहे, जो काही विकास झाला ती साहेबांची कृपा. आणि सरपंच थोडासा पुढे गेला की अख्खं गाव या अवलादीनच खाल्लं म्हणे. का हसताय, पटलं ना महाराज. हो, लोक अशी कंडिशन नुसार बदलतात. अजून सांगू, भाई रे सब पैसे भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे
पैसे काही खरं नाही म्हणले. हेच लोक असतात जे स्मशानभूमीमध्ये म्हणतात जाळा रॉकेल टाका होता लोकांचं मनावर घ्यायचं नाही. तुम्हाला सांगू अजून लॉकडाऊन मध्ये ज्या टायमिंगला रामनवमी हनुमान जयंतीच्या तारखा घ्यायच्या होत्या का तेव्हा मला एका जणाचा फोन केला. म्हणजे महाराज तुमची तारीख म्हणलं तारीख शिल्लक नाही. भूतकाळातलं सांगतो म्हणलं तारीख शिल्लक नाही. नाही नाही म्हणे महाराज तुम्ही आले नाही तर आम्हाला यंदा सप्ताहच करायचा नाही. म्हणलं करा नाही तर नका करू तो तुमचा प्रश्न आहे. आता सप्त्याची मीटिंग बसलेली होती. मीटिंग बैठक बसत असते. सप्त्याची मीटिंग बसलेली होती. ज्या मीटिंग मधून मला फोन आलेला होता त्याला फोन कट करायचा ध्यानात नाही. तिने तसाच मोबाईल खिशात ठेवला आणि बसला. त्यातलं मीटिंग मधलं एक जण म्हणलं काय म्हणलं रे महाराज. ते म्हणे नाही म्हणते म्हणे लाव दुसऱ्याला फोन त्याचा बाप दुसरा. लोक अशी कंडिशन नुसार म्हणून लोकांना जवळ घेणं बाकी नाही देवानं जवळ घेणं बाकी. तुम्हाला एक गोष्ट सांगू अजून एक आता 2-3 महिन्यापूर्वी बिग बॉस नावाचा शो बरोबर त्यात एक सूरज चव्हाण नावाचा ऐका लोक त्याला नालायक म्हणायचे फालतू म्हणायचे काही म्हणायचे बघा पण ऐका त्यानं देवानं जवळ घेतलं. ऐका तो आईमध्ये माताला माता म्हणायचा आणि भगवान शंकराला तो पिता म्हणायचा. देवानं जवळ घेतलं. ऐका जे लोक त्याला नावं ठेवत होते ते लोक त्याच्या मागं फोटो काढण्यासाठी त्याच्या मागं धावतात महाराज. का तर देवानं जवळ घेतलं. एकदा जर देवानं जवळ घेतलं ना किती लोकांना खाली उडू द्या कुणी काहीच वाटोळं करू शकत नाही. पण एकदा देवानं जर खाली ठेवलं लोकांना किती वरती नेऊ द्या काहीच फरक पडत नाही. विठ्ठल म्हणून महाराज म्हणले भाग्य कशाला म्हणावं देवानं जवळ घेणं. तसं आम्हा सर्व मंडळींना देवानं जवळ घेतले. लोक तळ हाताच्या फोडासारखं जपतात. महाराज कुठं कार्यक्रमाला गेलो होतं महाराज का तर देवा तू आम्हाला जवळ घेतलंय. मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया है. का देवा तू आम्हाला जवळ घेतलं म्हणून ऐका उजळले भाग्य. आता कशाला म्हणायचं ऐका आता हा शब्द वर्तमान काळ वाचे की लक्ष देऊन ऐका. आता कोठे धावे मन म्हणजे पहिले धावत नव्हतं. आता निश्चिंतीने पावलो विसावा म्हणजे आता निश्चिंती पहिले नव्हती. आता विश्वात्मके देव पण त्याच्या अगोदरची व्याशी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले तेत माझे उरले पायिक पण मग आता विश्वात्मके देवे. हे तुम्हाला कळणार नाही. हे तुमच्या डोक्याच्या वरून नाही मंडपाच्या वरून जाईल. सोपं करून सांगतो. आता हा शब्द वर्तमान काळाचे की एखाद्या नवरा बायकोचे जर भांडणं लागू नाही पण लागले तर मधात शब्द येत असतो आता बस झालं मी आहे म्हणून बरी आहे. आता बस झालं मी आहे म्हणून बरी आहे नाही तर एखादी पळून गेली असती. सगळ्याच बाया असं म्हणतात मी आहे म्हणून बरी आहे नाही तर एखादी पळून गेली असती. मग नांदली कोणती असती तो प्रश्न अजून शिल्लक आहे. विठ्ठल यायचा बोलण्याला एकदा सुरुवात झाली. आपण फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा बाकी काही नाही. अजून सांगू तुम्हाला घराच्या बाहेर जाताना दिशा अशा वरती फिरायच्या. कशा वरती घरी येताना शिवले दाबूनच घरी यायचं. ऐका अनिकेत महाराज तुमचं झालं नाही म्हणून जाऊ द्या पण कीर्तनात किती सुंदर पकवाज वाजवा. बायकोला गेल्यानंतर एवढंच करावं. आज कीर्तनात असा पकवाज वाजला ना बायकोला एवढंच करावं माणसाची हवाच उतरते. ज्याची त्याची बायको ज्याला ज्या त्या भाषेत समजून सांग. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका. वारकाची बायको म्हणते तुम्ही केसानं गळा टाकतो. पकवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. आमच्यासारख्या महाराज लोकांची सांगू कशाला सांगायचं. झाकली मुठ सव्वा लाखाची विठ्ठल सांगून तरी काय करता पिपळा खालचा मुंजाचे हो. हेच कौतुक नाही. एक माणूस असा बारीक कटिंग करून आला बारीक आणि बायकोला कौतुकानं म्हणे का ग आज बारीक कटिंग केल्यामुळे जरा तरुणच दिसायला नाही का. बायको म्हणे जप्पी करून यायची ना बाळा तिथले दिसले असते. काय करा याला म्हणायचं आता कळलं. आता याला म्हणायचं आता उजळले भाग्य आता. मग काय अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता
अवघी चिंता वारली. महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये लग्न होईल का नाही चिंता, लग्न झालं मुलगा होईल का नाही चिंता, मुलगा झाला शिकल का नाही चिंता, नाही शिकल्यावर काय करता महाराज. एक पोरगा असं शाळेच्या आवरणामध्ये पटांगणामध्ये झोपलेलं होतं. तिकडून मास्तर आले म्हणे अय पोरा इथं काय झोपला, वर्गात जाय म्हणे. वर्गात गेल्यानं काय कळलं, झोपलेला होता तो, झोपलेला होता ग्राउंडवर. म्हणे वर्गात गेल्यानंतर काय होईल म्हणे, वर्गात गेल्यानंतर तुला चालू असलेला विषय कळेल. कळाला म्हणे विषय. मग अरे तुला विषय कळल्यानंतर तुला पेपर सोपे जातील. गेले म्हणे पेपर सोपे. मग अरे पेपर सोपे गेल्यानंतर तुला चांगले मार्क पडतील. पडले म्हणे चांगले मार्क. मग अरे तुला चांगले मार्क पडल्यानंतर तुला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं म्हणे, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन. मग अरे तुला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळाल्यानंतर तुला चांगली डिग्री मिळाली म्हणे डिग्री. मग अरे डिग्री मिळाल्यानंतर तुला चांगली नोकरी मिळाली म्हणे नोकरी. मग अरे नोकरी मिळाल्यानंतर तुला सगळं घर पैसा वगैरे झाल्यानंतर तुला झोपायचंच काम आहे. तो म्हणे आता काय करतो, एवढं करून जर झोपायचं असेल तर झोपू द्या ना म्हणे. मुलगा शिकल का नाही चिंता, मुलगा शिकला मोठा झाला लग्न होतंय का नाही चिंता. सध्या पोराच्या बापाला जाऊन विचारावं महाराज आले होते कुठले पाहुणे, ते म्हणजे आले होते 9-10 ठिकाणचे पण यंदा आम्हाला करायचंच नाही. आरला बडा चाटा मारू नको, इथं चांगल्या चांगल्या पकोजायच्या मिळ बसायला महाराज, त्या ठेंगण्याचा कुटुंब बसत. मुलगी मिळेल का नाही चिंता, मुलगी मिळाली लग्न झालं, लग्न झाल्यानंतर आपल्याला घरात ठेवतंय का हाकलून देतंय चिंता. हाकलून दिल्यानंतर नेमकं जायचं कुठं चिंता. बरं गेल्यानंतर एखादा रोग झाला तर काय करायचं चिंता. रोग झाला चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता. चांगला डॉक्टर मिळाला बिल किती होतंय चिंता. डॉक्टर मिळणं सुद्धा चिंतेचा विषय. एक पेशंट डॉक्टरकडे गेला, डॉक्टरनं आरतीचं ताटण हार आणलं. काय आणलं आरतीचं ताटण हार. पेशंटने विचारलं मी तुमच्याकडे इलाज करायला आलो, तुम्ही आरतीचं ताटण हार कशाला आणलं. तो म्हणे ह्या पाय गाड्या हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन सक्सेस झालं तर हार मला, नाही तर तुला जागेवर तो हा कार्यक्रम पुन्हा कुठं हार आणायला जावं. चांगला डॉक्टर मिळणं सुद्धा चिंतेचा विषय. चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता. बिल किती होतंय चिंता. बरं बिल बघून मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक चिंता. सांगू तुम्हाला डॉक्टरने दिलेल्या बिलाची चिंता करू नका. चिंता कशाची करायची ऐका. एक 80 वर्षाचे बाबा, त्यांना हृदयविकाराचा आजार होता. लक्ष देऊन ऐका. 80 वर्षाचे बाबा, त्यांना हृदयविकाराचा आजार होता. डॉक्टरकडे गेले. डॉक्टर साहेबांना 8 तासात त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल केलं. 8 तासात बरं का, 8 तासात ऑपरेशन सक्सेसफुल केलं. डॉक्टरनं त्या 8 तासाचं बिल 15 लाख रुपये केलं. बाबांना ते बिल पाहिलं, बाबाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. लक्ष देऊन ऐका, अश्रू व्हायला लागले. डॉक्टर साहेबाला दया आली. डॉक्टर साहेब बाबाला विचारतात बाबा तुम्हाला हे 15 लाख रुपये बिल जास्त होतंय का, एक काम करा 10 लाख रुपये बिल द्या, 5 लाख रुपये तुम्हाला माफ करतो. डॉक्टर साहेबाला दया आली होती. बाबांना सांगितलं डॉक्टर साहेब तुम्ही 15 लाख बिल म्हणजे काहीच नाही केलं, तुम्ही स्वखुशीनं अजून वाढून 50 लाखापर्यंत जरी केलं असेल तर स्वखुशीनं दिलं असतं. मग डॉक्टर साहेबांना विचारलं बाबा तुम्ही रडताय कशासाठी. लक्ष देऊन ऐका. बाबांनी उत्तर दिलेलं फार सुंदर. अख्खं कीर्तन विसरलात तरी चालेल, एवढं कीर्तनातलं एवढं उत्तर या बाबाचं घरी घेऊन जा, आपलं कीर्तन आजचं सारखं. डॉक्टर साहेबांनी विचारलं बाबा रडताय कशासाठी. बाबांनी उत्तर दिलेलं आहे का 8 तास तुम्ही हृदय माझं या दवाखान्यात सांभाळलं, त्याचं तुम्ही 15 लाख रुपये बिल केलं. 80 वर्ष झाले माझ्या पांडुरंग परमात्म्यानं मला सांभाळलं, पण अजून 1 रुपया बिलाचा पाठवला नाही, याच्यासाठी रडलो. वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात विकत घ्यावा लागतो, एवढं लक्षात असू द्या. विठ्ठल महाराज म्हणले आमच्या जीवनामध्ये चिंताच राहिली नाही. बरं महाराज नेमकं तुमच्या जीवनामध्ये चिंता तरी काय होती. काही मी उद्धार पावेला, काही कृपा करेल नारायण, ऐसे विचार संतन, करा समाधान चित्त माझे. काही मी उद्धार पावेला, काही कृपा करेल नारायण, तुम्ही सकल जन, करा समाधान चित्त महाराज म्हणले आमच्या जीवनामध्ये चिंताच राहिली. अवघी चिंता वारली, पण कशामुळं अभंगाचं दुसरं चरण. संत दर्शन निहाला 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 संत दर्शन निहाला
दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. महाराज म्हणले संतामुळे आमच्या जीवनामध्ये हा लाभ झाला. काय लाभ झाला? तो पद्मनाभ आम्ही जोडला. पण केव्हा? संताचं दर्शन झाल्यानंतर. म्हणून संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संताशिवाय देव कळणं शक्य नाही गड्यो. म्हणून म्हणतात ना, श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना. मथुरा में ढूंढा तुझे गोकुल में पाया है, मथुरा में ढूंढा तुझे गोकुल में पाया. अरे आ वृंदावन गलियों मेरे श्याम का ठिकाना है, राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना. आ सूरज में ढूंढा तुझे चंदा में पाया है, सूरज में ढूंढा तुझे चंदा में पाया. तारों की झिलमिल में मेरे श्याम का ठिकाना है, श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, बहाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, गिरी मंडप तेरे मिलने का रांजणगाव ठिकाना है. गोड सिस्टम. महाराज म्हणले संताशिवाय देव कळणं शक्य नाही. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, संता बिन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. ऐका, संताशिवाय देव कळणं शक्य नाही. लक्ष देऊन ऐका. एक दृष्टांत सांगतो, हे बघा, लक्ष देऊन ऐका. इतका सुंदर असा दृष्टांत आहे, तुमच्या सगळ्याला मनाला लागेल एवढा सुंदर दृष्टांत आहे. लक्ष देऊन ऐका. तुकोबाराय भंडारा डोंगरावरती भजन करत होते. लक्ष देऊन ऐका बरं का, बारकाई नाही. तुकोबाराय भंडारा डोंगरावरती भजन करत होते आणि भजन करत असताना एक साधक तुकोबाराय पशी गेला. लक्ष देऊन ऐका. फार फार सुंदर असा दृष्टांत आहे. भजन करत असताना एक साधक तुकोबाराय पशी गेला आणि तुकोबारायला म्हणे, तुकोबाराय मला देव मिळाला पाहिजे. लक्ष देऊन ऐका. काय म्हणे? मला देव मिळाला पाहिजे. तुकोबारायनं सांगितलं सरळ सरळ साधा साधा उपाय. काय? नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी न लगती साया सजावे मनांतरण सुखे येतो घरा नारायण. देवाचं भजन कर सोपा उपाय. म्हणले देव तुला मिळून जाईल. तो म्हणे महाराज माझ्याकडे भजन करायला वेळ नाही. संत किती सोपं करून सांगतात. लक्ष देऊन ऐका बरं का. सांगताना माझ्या अंगाला काटा यायलाय. लक्ष देऊन ऐका. संत किती सोपं करून सांगतात. बर भजन कर म्हणे. म्हणे महाराज माझ्याकडे भजन करायला वेळ नाही. म्हणे काय करतो रे तू? त्यानं सांगितलं महाराज माझं किराणा मालाचं दुकान आहे. अण्णा म्हणे माझं किराणा मालाचं दुकान आहे. बरं किराणा मालाचं दुकान आहे ना, दुकानात बसल्यावर भजन करायचं. महाराज दुकानात बसल्यावर गिऱ्हाईक चालू राहते, भजनाला माझ्याकडे वेळच नाही. बर गल्ल्यावर बसल्यावर भजन करायचं. किती सोपं करून सांगतात ऐका बरं का. गल्ल्यावर बसल्यावर भजन करायचं. महाराज गल्ल्यावर बसल्यावर हिशोब करावा लागतो, भजनाला माझ्याकडे वेळ नाही. घरी गेल्यावर भजन करायचं. महाराज केव्हा 11 वाजता दुकान बंद करतो, केव्हा घरी 12 वाजता जातो, केव्हा झोपतो असं वाटतंय, केव्हा उठतो 7 वाजता 8 वाजता दुकान उघडतो. भजन करायला माझ्याकडे वेळ नाही. बर किराणा मालाचं दुकान आहे ना, किती सोपं करून सांगता सांगता. किराणा मालाचं दुकान आहे ना, काय काय मिळतं रे म्हणे तुझ्या किराणा मालाच्या दुकानात? महाराज खसखशीपासून तर साखरेपर्यंत सगळं मिळतं माझ्या दुकानात. बर तुझ्या दुकानात काय फळ मिळतं का रे म्हणे? काय फळ? लक्ष देऊन ऐका, बारकाई नाही का बरं का. तुझ्या दुकानात काय फळ मिळतं का रे म्हणे? काय फळ? हो महाराज माझ्या दुकानात काय फळ मिळतं. तुझ्या दुकानात जायफळ मिळतं का रे म्हणे? जायफळ? हो महाराज माझ्या दुकानात जायफळ मिळतं. तुझ्या दुकानात मायफळ मिळतं का रे म्हणे? मायफळ? हो महाराज माझ्या दुकानात मायफळ सुद्धा मिळतं. तुझ्या दुकानात मिरे मिळतात का रे म्हणे? मिरे? हो महाराज एवढं मोठं किराणा मालाचं दुकान आहे, त्याच्यात मिरे नसते ना, मिरे सुद्धा मिळतात. तुझ्या दुकानात जिरे मिळतात का रे? हो महाराज कालच आणले जिरे सुद्धा मिळतात. तुझ्या दुकानात हिंग मिळतं का रे म्हणे? हिंग? हो महाराज हिंग सुद्धा मिळतं. म्हणे तिथंच तर देव आहे. नाही ना कळलं तुम्हाला? सोपं करून सांगतो, फक्त एवढं लक्षात ठेवा. काय फळ, जायफळ, मायफळ, मिरे, जिरे, हिंग आणि देव, एवढं लक्षात ठेवा. सोपं करून सांगतो. इकडं पहा. हे काया रूपी फळ. काय फळ? हे काया रूपी फळ हे
काया रूपी फळ एके दिवशी जायफळ. कळतंय का बघा, हे काया रूपी फळ एके दिवशी जायफळ. याच्या नादी लागू नको हे माया रूपी फळ. हे जसं आतून आहे तसं बाहेरून नाही. याच्या नादी लागू नको हे माया रूपी फळ. हे म्हणले हे एवढा करंट लागला एवढं. हे काया रूपी फळ एके दिवशी जायफळ. याच्या नादी लागू नको हे आहे मायफळ. पुढचं तर फार गोडे, आमच्यासाठी तर फार गोडे. मी रे माझ्यासारखा गायक रे, माझ्यासारखा वादक रे, माझ्यासारखा कीर्तनकार रे, माझ्यासारखा कथाकार रे. मी रे हे ज्या दिवशी जिरे. हिंग देव ते जुन्या लोकांना कळल बघा. पाणी घ्यायचं तर हिंग, पाणी घ्यायचं तर हिंग जुन्या लोकांना कळल. म्हणजे तिथंच तर देवी, कुठं जायची गरज नाही. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, अहंकार आला तुका म्हणे वाया गेला. मी असंच विनोदाला सांगत असतो. हे बघा, ज्ञान आलं की अहंकार येतोच बरं का. ज्ञान आलं की अहंकार येतो. विनोदानं एक विनोद सांगत होतो. एक माणूस 12 वर्ष अमेरिकाला राहिला. लक्ष देऊन ऐका बरं का. एक माणूस 12 वर्ष अमेरिकाला राहिला. आपलं गाव होतं वळदगाव सारखं एक गाव होतं. गावाकडे आला. 12 वर्ष अमेरिकाला राहिला. गावाकडे आला. गावाकडे रस्त्यानं चालला असला, कुणी रस्त्यानं भेटलं का कोणाला म्हणायचं ह्यो पठ्ठ्या आहे का अण्णा, 12 वर्ष अमेरिकाला राहिलेला. काय म्हणायचा, ह्यो पठ्ठ्या 12 वर्ष मी अमेरिकाला राहिलेला. लोकांची डोकी त्यांनी जाम करून टाकली. कुणी रस्त्यानं भेटू द्या, बारकं पोरगं जरी भेटलं म्हणे मी 12 वर्ष अमेरिकाला राहिलेलो, तुला काही विचारायचंय का. एखादा म्हातारा माणूस भेटलं, मी 12 वर्ष अमेरिकात राहिलो, तुम्हाला काही विचारायचं का. लोकांची डोकी त्यांनी जाम करून टाकली. एक दिवशी गावात सभा भरली. सभेत ठरवलं सगळ्याला 5-5 मिनिटं बोलायला द्यायचं. ऐका, आता लोक म्हणले ह्यो 12 वर्ष अमेरिकाला राहिला, काय दिवे लावली याची यालाच माहिती, याला बोलू द्या म्हणजे 5 मिनिट. आता याला बोललं. ह्यो बोलल्यानंतर यानं शांत बसवना. ह्यो माईक मध्ये म्हणायला लागला, ह्यो पाठ्या 12 वर्ष अमेरिकाला राहिलेला, कोणाला काही विचारायचंय का. लोकांची डोकी जाम झालेली. एका जणानं सभेतून कोपऱ्यातून हात वर केला, मला विचारायचं. तो म्हणे ही पुढे आला. पुढे येताना त्याला जे मध्ये लोक भेटत होते का ते म्हणत होते याला काहीतरी अवघड विचार बरं. आलाय तसं लोकांची डोकी जाम केली. तर ह्यो म्हणे जाम नाही मत पिकीलय पार म्हणे, मी बी त्याच उद्देशानं चाललोय. ह्यो पुढे म्हणे विचार म्हणे ह्यो पट्ट्या 12 वर्ष अमेरिकाला राहिलेला आहे. विचार म्हणे काय विचारायचं. तर यानं विचारलं काय पा. ह्यो पुढे टप गुळ 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 बत पे. हे कुठं झालंय सांग. सांग. 12 वर्ष अमेरिकाला राहिलो, एवढ्या डिक्शनऱ्या वाचल्या, एवढे पुस्तकं वाचले, पण हे टप गुळगुळ काय आपल्या डोक्यात शिरलं नाही. खालचे लोक म्हणे सांग म्हणे आता टप गुळगुळ काय येतं, या कडूला असंच पाहिजे म्हणे, सांग टप गुळगुळ काय. त्याचं डोकं चाललं ना, अहंकार आलेला होता त्याला, त्याचं डोकं चाललं. तो म्हणे नाही मला नाही सांगतायचं, सांग. तो म्हणे नाही तू 12 वर्ष अमेरिकाला राहिला, सांग आता. लोक म्हणले या कडूला असंच पाहिजे, सांग आता टप गुळगुळ काय. नाही म्हणे नाही जमत, सांग. सांगत त्याला अहंकार आलेला होता. जाऊ दे सांगतो. त्याला सांगितलं मी सांगतो. काय आमच्या घराच्या मागं कवटाचं झाड, म्हणे कवटाचं असू दे नाही तर बेलाचं असू दे, हे टपगुळगुळ काय सांग. ते म्हणे आमच्या घरी शेळ्यात आणतात, शेळ्या असू दे नाही तर मेंढ्या असू दे, टपगुळगुळ काय सांग म्हणे. तो म्हणे काय झालं, लक्ष देऊन ऐका. काय झालं, रात्री 12 वाजता झाडाचं कवट पडलं पत्रावर, टप पत्राच्या नळगडीनं गुळगुळ 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 खाली गेलं. खाली बकरी होती बरं का, बकरी होती, बकरीच्या पाठीत पडलं बघ, आणि बकरी वरडली बे. आमच्या घरी तुम्ही हसून घ्या, मी चहा घेऊन आलो. विठ्ठल महाराज म्हणले अहंकार आला तुका म्हणे वाया. संतांना किती सोपं करून सांगावं महाराज, किती सोपं करून सांगावं. संताशिवाय संताची संगती मन मार्ग गती, संताची संगती मन मार्ग गती, संताची संगती मन मार्ग गती, संताची संगती
वाजले पती येणे पंचे 11 वाजले पती येणे पंचे 11 वाजले पती येणे पंचे हरी मोके माना 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 हरी मोके वाजवाना टाळ्या. असं झालंय ते तुम्हाला किती सांगा. महाराज म्हणले तुम्ही संसाराच्या नादी लागली. संसार कसा आहे म्हणले फलकटत्व संसार येते सार भगवंत. इथं सगळं सगळं बोलतंय म्हणले महाराज. इथं काहीच नाही ते वेगळंच असतंय म्हणले. कसला संसार आहे सुरुवातीला हिरवळ दाखवतो महाराज. हिरवळ लहान लेकरांना नाही का, लहान लेकरू जर रडायला लागलं तर त्याला चॉकलेट देतो आपण खेळायला खायला, नाही तर काहीतरी खेळणी देतो बरोबर. तसा हा संसार हिरवळ दाखवतो. हिरवळ म्हणजे इथं सांगतो आता सगळे इथं वयस्कर माणसं आहे, शेतकरी माणसं आहे, सगळ्याला कळलं असं सांगतो. हे बघा वळंब्याचे दिवस असा फुल पाऊस पडलेला असा. पाऊस पडल्यानंतर आपले जनावरं ढोरं असते. चांगला प्युअर शेतकरी काय करतो, जनावरं ढोरं सोडलेले असते आणि ते सगळे जण सोडल्यानंतर दिवस मावळायच्या टायमिंगला वापस धरायचे का, वापस धरायच्या टायमिंगला सगळे आणून बांधले गोट्यात. एखादं वासरू असं राहतं ते उगा आखं मोकार आखं गाव फिरून येतं, गाव फिरून येतं आखं. मग आता याला पकडायचं कसं. जो ओरिजिनल शेतकरी का तो एकच काम करतो, अशी हिरवीगार हातात पेंट घेतो आणि वासराला चुचकावतो. जसं वासरू आलं त्याला धरायचं आणि कुटीला नेऊन बांधायचं. असल्या जातीचा संसार. आधी हिरवळ दाखवतो. ती हिरवळ बी लय बेकार असते महाराज. ती उस्ताचाची चप्पल काय, ती गालातल्या गालात हसणं काय, हिरवळ बेकार. आणि असली हिरवळ असती. चांगल्या संन्याशाला आरबळून लग्न असं करावं असं वाटतं महाराज. सांगू चांगल्या संन्याशाला असं एक वाटा असतो बघा, गुचर वाटा म्हणते गावात. वाटा असतो, एका वाट्यावर एक संन्याशी झोपलेला होता. एक संन्याशी झोपलेला होता. संन्याशी झोपलेला होताना वरात आली, लग्नाची वरात गाजत वाजत आली आणि संन्याशी गुचर वाट्यावर झोपलेला होता. पण त्यानं पाहिलं वरात नवर देऊन नाचत होता. वरात नाचत होता, ते डीजे वगैरे लावलेला. संन्याशी म्हणला काय मजा आहे बा. काय म्हणला संन्याशी, काय मजा आहे बा. आता माऊली ज्ञानोबाला वर्णन करतात एका ज्ञानेश्वरीच्या ओळीमध्ये. मला सांगता येणार आठवण. ज्ञानोबा एका ओळीमध्ये असं वर्णन करतात, झोपायच्या आधी आपण जे मनात आणलं किंवा डोक्यात आणलं ते स्वप्नात येतं म्हणतात. झोपायच्या आधी बरं का. झोपायच्या आधी तो काय म्हणला लग्नात, काय मजा आहे बा म्हणला आणि झोपला. काय म्हणला, काय मजा आहे बा आणि झोपला. झालं ना संन्याशाचं लग्न स्वप्नात. स्वप्नातलं लग्न असं असतं. लगेच त्याला तीन पोरं. बायको म्हणली एवढूशा जाग्यात आपण 3 जणांना कसं झोपायचं, सारखा पलीकडे किंवा असं पलीकडचं. 2 जणांना जागा झाली म्हणजे सारखं अजून पलीकडे. आम्ही 2 कसं झोपायचं, अजून थोडस पलीकडचं. 3 जणांची 4 जणांची जागा झाली, मै जागा सारखा अजून पलीकड. संन्याशी पलीकड सरकला आणि वाटेऊन दिशी खाली आपडला. आबाई महाराज तिथं होते बघा. खाली पडला. त्यानं असं उठून पाहिलं, कमरेचं माकड हाडवडलं, इकडे तिकडे बघतो, कुणी पाहिलं तर नाही. शिव म्हणला स्वप्नात जर असलंय हे ओरिजिनल मध्ये केलं तर कसं असेल. संसारानं तुम्हाला आवळून धरलेलं. आपल्याकडे बरं आहे, आपल्याकडे बरं आहे. तिकडे पुणे मुंबईकडे जाव, तिकडे ती बोलण्याची शुद्ध भाषा. कुणी येत आहे आमच्याकडे, महाराज येतं का आमची ती चहा घ्यायला, त्यांची ती बोलण्याची शुद्ध भाषा येतं का आमची ती चहा घ्यायला. आता तिकडं इथं सारखं जातं. आपल्या खेडेगावाकडे असे 9 ते 11 टाइम, इथं सुंदर टाइम आहे 7 ते 9. म्हणजे सगळ्या महाराज लोकांना मोकळं होतंय. कीर्तन झाल्यानंतर मोकळं राहता येतं. कुठं प्रवास करायचं म्हणलं तर लवकर जाता येते, घरी लवकर पोहोचतंय. तिकडे तसं पुण्यात 7 ते 9 टाइम. कीर्तन झाल्यानंतर एखादा आमच्याकडे होती, त्याची बोलण्याची शुद्ध भाषा. महाराज येता का आमच्या इथे चहा घ्यायला, त्याच्या इथं चहा घ्यायला जावा. तो हळूच असा दरवाजा वाजवतो. मुलंच म्हणतो स्मिता, हे स्मिता दार उघडतेस का ग. म्हणजे दार उघडच असं म्हणण्याचा ज्याचा अधिकार नाही तो शिकलेला. एवढ्यावर नाही ऐकत महाराज. पिल्लू, बायकोला पिल्लू म्हणायला लागले. कुत्र्याचं नाव आहे पिल्लू, बायकोला पिल्लू म्हणायला लागले. ते जाणार त्यानं केस मोकळी सोडलेली, विण्याची खोळ अंगात घातलेली, ते भवाळ्या कापलेल्या. त्या भवाळ्या तरी कम कापत आहेत काय माहिती, तिथं का मवळ बसत आहे का काय, द्यायचं त्यालाच माहिती. आता ते बऱ्याच जनावराला कळलं नाही
सांभाळू शकतो. हो, ते जाणार हळूच उठणार, दरवाजा उघडणार, तिची ती बोलण्याची सिस्टम. अगं आपल्या इथे बाबा आले, चहा कर. ती म्हणते इश्य बंटी आज खूप बोर झाले रे, खूप सिरियल पाहिली, खूप बोर झाले, तू चहा कर मला दे आणि मला बाबाला पण दे, मला फार कंटाळा आलाय. यो झाला शहरातला नमुना. आपल्या गावाकडे या, गावाकडे खेडेगावात महाराज येता का आमच्या इथं दुधाला? त्याच्या इथं दुधाला जावा, तो दरवाजा नाही म्हणजे लांबूनच हाक म्हणतो, अय अय या तुका मशी आणू राहिला. महाराज आलाय, एवढं वजनात महाराज आलाय. काय लावलंय मग ट्याव 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 ट्याव, इथं सारखं झोप लावायचं काम आहे तुमचं. ट्याव 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 ट्याव. तो म्हणे महाराज आलाय, ती म्हणे जाय म्हणाव चुलीत. मी म्हणलं ह्या पाय मी निघलो. त्याच्यामुळे मी मधला मार्ग काढलाय. तू चहा करू नको, तुझ्या बायकोला उठू नको, मला पाजू नको, सुट्टी 20 रुपये दे, मी वाटानं चहा पितो. येईन गायन केलं, महाराजांना वाजवलं, टाळ्या वाजवत चालत. महाराज म्हणले संताशिवाय देव कळणं शक्य नाही. संत म्हणले आमचं ऐका गड्या, तुमचं कल्याण नाही, आणि आमचं नाही ऐकलं तर वाटोळ तुमचंच आहे. म्हणले आमचं ऐका, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. नाही ऐकलं तर काय म्हणले, हे